छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शहरातील त्रिकोणी बागेत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्फूर्तीस्थळाचे भूमिपूजन करण्यात आले। या छत्रपती संभाजी महाराजांचा 14 फुटी पूर्णाकृती पुतळा आणि शिवशंभू स्मारक उभारण्यात येणार आहे। महापालिकेने येथील त्रिकोणी बागेत पुतळा व स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला। यासाठी निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया राबवली। संबंधित ठेकेदारास वर्क ऑर्डरही दिली आहे, मात्र हे काम सुरू करण्यात आलं नव्हतं। आता या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण व राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आदी जण उपस्थित होते। यावेळी अतुल माने म्हणाले, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी 1,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर आहे। त्यातून 12 फुटी उंचीचा चबुतरा आणि 14 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत। याशिवाय या ठिकाणी शिवशंभू स्मारक उभारले जाणार आहे। त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। शासन, डीपीसी, आमदार फंड, महापालिका यांच्या माध्यमातून निधी उभारला जाईल। प्रथमतः मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करतो। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याचं भूमिपूजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी जवळपास 1,60,00,000 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। त्या निधीतून महापालिकेच्या सर्व मान्यतेतून या ठिकाणी आपण संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे। भविष्यामध्ये पुतळ्याचं देखील या ठिकाणी अनावरण थोड्याच दिवसात केलं जाईल। प्रथमतः 1,60,00,000 रुपयामध्ये चबुतऱ्याचं काम पूर्ण केलं जाईल। मी स्थायी समिती सभापती या नात्यानं मी तुम्हाला वचन देतो की ह्या स्मारकासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी या आपल्या महापालिकेतून मी देण्याचं वचन देतो आपल्याला। आणि आपण भविष्यामध्ये सुद्धा सर्व माझी सांगलीकरांना विनंती आहे की सांगलीच्या या वैभवामध्ये भर घालणारं काम आपण या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून करत आहे। बऱ्याच वर्षातून सांगलीकरांची प्रतीक्षा होती की सांगलीमध्ये संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे आणि त्याचं आज म्हणजे मूर्त स्वरूप त्याला येत आहे। तरी कुठलेही यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, सर्व संघटना, माझं सर्व सांगलीकर, सर्व जाती धर्मातल्या लोकांना आव्हान आहे की एक आपण चांगलं या ठिकाणी काम करत आहे, यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन हे पुतळ्याचं काम व्यवस्थितपणे पार पाडावं। धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आता लवकरात लवकर सांगली शहरामध्ये उभारण्यात येणार आहे। त्यासाठी सर्वच सांगलीतील हे आपले सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी यांचा आम्हाला मार्गदर्शन लाभला, पाठिंबा लाभला आणि त्यांच्याच या सर्व प्रयत्नातून आणि सर्व शिवभक्तांच्या प्रयत्नातून लवकरात लवकर पुतळा उभारण्यात येणार आहे। आणि आम्हाला आज आनंद होतोय की इतक्या वर्षाची जे आमचा संघर्ष होता, 5 ते 6 वर्ष झाला मी या गोष्टीची मागणी करत होतो। आज सर्व सर असतील, अतुलदादा असतील, नितीनदादा असतील, सर्व नगरसेवक असतील, सर्वांच्याच पाठबळामुळं हे गोष्ट शक्य झाली। आणि अजितदादांनी या ह्याच्यासाठी म्हणजे पुतळ्यासाठी 1,60,00,000 रुपयाचा निधी, इतका भरघोस निधी हा दादांनी आपल्याला मिळवून दिला। त्यामुळं दादांच्या या म्हणजे निधीमुळेच हे गोष्ट आज लवकरात लवकर शक्य झालेली आहे आणि लवकरात लवकर हा पुतळा उभारण्यात यावा एवढीच सर्व शिवाजी महाराज भक्तांची, शंभू भक्तांची ही आग्रहाची विनंती आहे। स्ट्रक्चर कसं असणार आहे, काय असणार आहे? स्ट्रक्चर हा पुतळ्याची चबुतरा जो असेल तो किमान 14 फूट हाईटचा असेल आणि त्याच्यावरचा पुतळा हा 12 ते 14 फूट हाईटचा असेल। साईडला 4 मोठे बुरुज येतील आणि त्याची जी लांबी असेल म्हणजे पूर्ण बॅक साईडची जी लांबी असेल ती किमान 30 फुटाची असेल। आणि असा भव्य आणि पुतळा हा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, हा आम्हाला आनंद होतोय। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा आणि इतका मोठ्या प्रिमायसिस मध्ये पुतळा हा पहिल्यांदाच होतोय, याचा आम्हाला सांगलीकर म्हणून खूप आनंद आहे। हा, आणि आपले सर्व महापालिकेतील नगरसेवक, चेअरमन आणि सर्व चेअरमन साहेबांनी आणि नगरसेवकांनी लागेल तेवढा निधी देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व शिवभक्तांच्या वतीने त्यांचाही आभार मानतो।